Good morning, sir, madam, and my dear students. Today, I welcome all of you in this online live lecture of English subject for Standard 9th. I would like to introduce myself here. I am Priyanka Shivajirao Behere. I am working in Ramakrishna Paramhans Marg Municipal Secondary Marathi School in Bandra East as a assistant teacher under Brihanmumbai Municipal Corporation in the Secondary Education Department. विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण निरंतर चालू या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वजण ऑनलाईन लाईव्ह तासांद्वारे अध्यापन आणि अध्ययन करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयांचे अध्यापन ऑनलाईन तासांद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने दररोज केले जात आहे. जर तुम्ही सर्व विषयांचे व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला सर्व घटकांचे आकलन सहज होईल. Students, you already have learned other topics of writing in the previous lecture. So today we are going to learn one of the important topic of writing skill, that is story writing. स्टोरी रायटिंग म्हणजे काय? कथालेखन. कथालेखन होय. विद्यार्थी मित्रांनो, कथा किंवा गोष्ट ऐकणे किंवा सांगणे हा आपल्या सर्वांच्या जीवनातील करमणुकीसाठी किंवा मनोरंजनासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. आजही आपल्याला गोष्ट ऐकायला खूप आवडते. स्टुडंट्स, नॉट ओनली स्टोरी टेलिंग बट ऑल्सो स्टोरी रायटिंग इज अन आर्ट ऑर स्किल. विद्यार्थी मित्रांनो, कथा सांगण्याबरोबर कथा लेखन करणे हे सुद्धा महत्त्वाची कला किंवा कौशल्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, लहानपणापासून तुम्ही रामायण, महाभारत, पौराणिक कथा, धार्मिक, साहसी, काल्पनिक, चमत्कारिक अशा अनेक प्रकारच्या कथा नक्कीच ऐकल्या असतील किंवा सांगितल्या असतील. कथाकथन हे कौशल्य तुम्हाला जमत असेलच, तसेच कथालेखन म्हणजेच स्टोरी रायटिंग ही कला देखील तुम्ही नक्कीच शिकली पाहिजे. कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग आणि कथालेखन म्हणजे स्टोरी रायटिंग ही कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी यासाठी शालेय स्तरावर स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये तुम्ही नक्कीच सहभाग घेतला पाहिजे. Students, so let's start to discuss about story writing. In the question paper, there is a question number 6B. There is expand the theme means दिलेल्या माहितीचे वर्णन किंवा विस्तृतीकरण करणे होय. In this question number 6B, there are two options. B1 is news report and B2 is develop a story, means story writing. Both questions are for 5 marks. Today we are learning B2 question, develop a story. Students, we will learn news report in the next lecture. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन हा प्रश्न परीक्षेत 5 गुणांसाठी विचारला जातो, त्यामुळे तो व्यवस्थित लिहिणे आवश्यक आहे. स्टुडंट्स, लेट्स नो व्हॉट इज स्टोरी. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग कथा म्हणजे काय किंवा कथालेखन कसे करावे, कथालेखन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. व्हॉट इज स्टोरी ऑर व्हॉट इज स्टोरी रायटिंग? A story is a work of fiction or imagination that is usually written in easily understandable grammatical structure with natural flow of speech. कथा किंवा गोष्ट म्हणजे असा लेखन प्रकार जो काल्पनिक घटकांवर आधारित असतो. कथा ही सहज नैसर्गिकरित्या सांगितली जाते. गोष्ट ऐकणाऱ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात वाक्यात सांगितली जाते. और अ स्टोरी इज अ नरेशन ऑफ सेट ऑफ फिक्शियस म्हणजेच काय, नॉट ट्रू ऑर इमेजरी म्हणजे खरी नाही किंवा काल्पनिक इव्हेंट यूज्ड टू कन्वे अ मॉरल मेसेज. किंवा कथाकथन म्हणजे कोणत्याही खऱ्या घटकांचा आधार न घेता केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने काल्पनिक घटकांचा आधार घेऊन कथा सांगणे होय. आणि कथेच्या शेवटी एक महत्त्वाचा संदेश किंवा नैतिक मूल्य सांगणे हा कथा सांगण्याचा मुख्य उद्देश असतो, हेतू असतो.
कथाकथनाद्वारे मुलांमध्ये नैतिक मूल्यसुद्धा घडवता येतात. So students, let's write a short story. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कथालेखन उत्तमरित्या करायचं असेल तर तुम्हाला काही ट्रिक्स किंवा युक्त्या वापरणे आवश्यक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत कथालेखन हा प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते पाहूया. When you have to write a good story, you have to learn some important tricks here. The first trick is a question of story writing is given us in the 3 ways in the question paper. परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न 3 प्रकारे विचारला जातो. द फर्स्ट पॉईंट विथ स्टार्टिंग ऑफ 2 or 3 लाईन्स. म्हणजेच कथालेखन हा प्रश्न परीक्षेत तुम्हाला 2 ते 3 ओळी देऊन या ठिकाणी दिला जातो आणि पुढील कथा तुम्हाला पूर्ण करायची असते. म्हणजे कथेच्या सुरुवातीच्या 2-3 ओळी दिलेल्या असतात. द सेकंड पॉईंट विथ स्टार्टिंग अँड एंडिंग लाईन्स. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कथेची सुरुवात करून आणि कथेची शेवटची लाईन देऊन दिलेला असतो आणि बाकी उर्वरित कथा तुम्हाला पूर्ण करायची असते. द थर्ड पॉईंट विथ सम पॉईंट्स. म्हणजे या ठिकाणी काही तुटक असे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे दिलेले असतात आणि या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला कथा ही पूर्ण करायची असते. वरीलपैकी कोणताही एक प्रकारानुसार त्यामुळे दिलेल्या पॉईंट्स, जे काही दिलेले पॉईंट्स असतील हे आपल्याला काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, आता दिलेले जे पॉईंट्स असतील ते आपण काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. सो आफ्टर रीडिंग पॉईंट्स मेक लेआउट ऑफ स्टोरी लाईक स्टार्टिंग, मेन थीम, सेंट्रल आयडिया, प्रॉब्लेम, ट्रबल, कॉन्फ्लिक्ट, रिसॉल्विंग कॉन्फ्लिक्ट, कन्क्ल्युजन और एंडिंग, मॉरल, मॅसेज एटसेट्रा. म्हणजेच आपल्याला हे सर्व कथेचे पॉईंट्स वाचल्यानंतर आपल्या मनात आपल्याला त्या कथेची कच्ची रूपरेषा किंवा कच्चा आराखडा लेआउट तयार करणं गरजेचं असतं. जसे कथेची सुरुवात, कथेचा मुख्य गाभा म्हणजे बॉडी ऑफ द स्टोरी, कथेतील समस्या, कथेत अडचणी काय असतील, संघर्ष काय असेल, अंतिम निष्कर्ष काय निघणार असेल, कथेचे समापन कसे करायचे आहे, शेवट कसा करायचा आहे, महत्त्वपूर्ण संदेश किंवा नैतिक मूल्य इत्यादी मुद्द्यांचा आपल्याला थोडक्यात मनातल्या मनात विचार करणं आवश्यक आहे. The third point, use imaginative, understandable and easy words, structure of sentences which is close to readers. आपले कथालेखन आपल्याला काल्पनिक किंवा सोप्या शब्दात करायचे असते, सोप्या वाक्यांचा वापर करायचा असतो. अशा वेळी अशी वाक्य वापरल्यामुळे वाचकांना ती सहज समजून घेण्यासाठी सोपी वाटत असते. So students, now we are going to know the rules of writing a story. कथा लिहित असताना कोणकोणत्या नियमांचं पालन करायचे हे आता आपण पाहणार आहोत. द फर्स्ट पॉईंट इज रीड द गिवन पॉईंट्स ऑर लाईन्स केअरफुली. परीक्षेत आपल्याला स्टोरी रायटिंगचे जे पॉईंट्स दिलेले असतील ते सुरुवातीला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. सेकंड, मेक रफ लेआउट इन युअर माइंड. लेआउट म्हणजे कच्ची रूपरेषा किंवा कच्चा आराखडा. पॉईंट्स वाचल्यानंतर मनातल्या मनात ही स्टोरी मला कशी तयार करता येईल असा छोटासा कच्चा आराखडा मनात बनवायचा आहे. कथालेखन म्हणजे काय? घडलेली घटना. त्यामुळे घडलेली घटना आपण भूतकाळात लिहित असतो. द फोर्थ पॉइंट, मेक ॲट लिस्ट 3 पॅराग्राफ्स विथ बिगिनिंग, मिडल अँड एंडिंग. कथालेखन करताना आपल्याला साधारणतः 3 पॅराग्राफ्स बनवायचे आहेत. कथालेखनाची योग्य सुरुवात, योग्य मध्य आणि समापन किंवा शेवट किंवा समाप्ती करणं आवश्यक आहे. फिफ्थ पॉइंट, कवर होल स्टोरी विथ प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे कथेतील घटना आपल्याला योग्य क्रमाने मांडायच्या आहेत. 6 पॉइंट, यूज ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. म्हणजे कथालेखनातील जी आपली वाक्य असतील ती वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य असणं आवश्यक आहे. 7 पॉइंट, यूज इझी इमॅजिनेटिव्ह लँग्वेज टू रीडर्स. वाचकांना आपली कथा आकर्षित करेल अशी, सोपी वाटेल अशी काल्पनिक भाषा आपल्याला वापरायची आहे. 8 पॉइंट, गिव्ह शॉर्ट, अट्रॅक्टिव्ह अँड सुटेबल टायटल टू अ स्टोरी.
आपल्याला आपल्या कथेला संक्षिप्त, आकर्षक आणि समर्पक असं शीर्षक, टायटल किंवा हेडिंग देणं गरजेचं आहे. कारण हेडिंग अट्रॅक्टिव्ह असेल तर कुणीही वाचकाला कथा लवकर वाचावीशी वाटेल. Now we are going to know what is the marking scheme for story writing. कथालेखनाची गुणविभागणी कशी असते ते आता पाहूया. द टायटल अँड बिगिनिंग फॉर 1 मार्क्स. कथालेखनाचे शीर्षक आणि कथालेखनाची योग्य सुरुवात यासाठी 1 गुण आपल्याला दिला जातो. द सेकंड पॉईंट, वोकॅब्युलरी अँड ग्रामर. कथालेखनासाठी आपल्याला योग्य शब्दांचा, समर्पक शब्दांचा आणि व्याकरणाचा योग्य वापर करायचा आहे, त्यासाठी आपल्याला 1 गुण दिला जातो. द थर्ड पॉईंट, ॲप्रोप्रिएट पॉईंट्स अँड एक्झाम्पल्स फॉर 1 मार्क्स. कथालेखनात आवश्यकतेनुसार सर्व मुद्द्यांचा आणि उदाहरणांचा वापर करणे यासाठी आपल्याला 1 गुण दिला जातो. मॉरल मॅसेज फॉर 1 मार्क्स. कथालेखनामध्ये आपल्याला कथालेखनातून जो संदेश मिळाला, जे नैतिक मूल्य शिकायला मिळालेलं आहे, ते शेवटच्या 2 ओळीत आपल्याला लिहायचं आहे, त्यासाठी 1 गुण या ठिकाणी दिला जातो. प्रॉपर सिक्वेन्स ऑर कन्क्ल्युजन. म्हणजे कथेचा आपल्याला योग्य प्रकारे शेवट करायचा आहे आणि कथेतील सर्व घटना क्रमाक्रमाने मांडायच्या आहेत, त्यासाठी 1 गुण दिला जातो. अशा प्रकारे कथालेखन हे आपल्याला 5 गुणांसाठी विचारले जाते. आपण जर या सर्व मुद्द्यांना व्यवस्थित यांचं पालन केलं तर आपल्याला कथालेखनामध्ये सहज 4.5-5 मार्क मिळू शकतात. फॉर्मॅट ऑफ द स्टोरी रायटिंग. स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू नो द फॉर्मॅट ऑफ द स्टोरी रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कथालेखनाची रचना कशी असावी ते समजून घेऊया. द फर्स्ट इज टायटल, हेडिंग. कथालेखनाला आपल्याला योग्य ते शीर्षक देणं आवश्यक आहे. नाउ वी सी हाऊ टू राईट बॉडी ऑफ द स्टोरी रायटिंग. इट शुड बी राईट इन 3 पॅराग्राफ्स. द फर्स्ट पार्ट इज म्हणजे कथालेखनाचा पहिला परिच्छेद होय. कथालेखनाची योग्य सुरुवात करणे. द सेकंड पार्ट इज मिडल म्हणजे कथेचा मुख्य विषय आपल्याला मध्यभागात मांडायचा असतो. मुख्य विषयाचे आपल्याला सविस्तर वर्णन करायचे असते. अँड द थर्ड पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द एंड ऑफ द स्टोरी. कथेच्या मूळ विषयाचे सविस्तर वर्णन केल्यानंतर कथेच्या समाप्तीकडे आपल्याला वळायचे असते. कथेचा 3रा परिच्छेद हा शेवट करण्यासाठीच असतो. आणि मॉरल ऑर मॅसेज म्हणजेच कथेच्या समाप्तीनंतर, एंडिंग नंतर 2 ओळीत आपल्याला त्या कथेतून काय शिकायला मिळालं किंवा कोणत्या महत्त्वाच्या नैतिक मूल्यांचा बोध झाला त्याबद्दल आपल्याला लिहायचं असतं. अशा प्रकारे कथा ही आपल्याला साधारणतः 3 पॅराग्राफमध्ये पूर्ण करायची आहे आणि 100 ते 120 शब्दात आपल्याला ती पूर्ण करायची असते. स्टुडंट्स, यू हॅव टू डिस्क्राईब these 5 elements in your writing, story writing. आता स्टोरी रायटिंग करताना कोणते 5 महत्त्वाचे घटक आपल्याला डिस्क्राईब करायचे, वर्णन करायचे आहेत ते आता आपण पाहणार आहोत. द फर्स्ट पॉईंट इज सेटिंग. सेटिंग म्हणजे काय, तर डिस्क्रिप्शन ऑफ सीन, लोकेशन, ॲटमॉस्फिअर. म्हणजेच कथा लेखन करत असताना काल्पनिक दृश्य किंवा देखावा, स्थान, आसपासचा परिसर कसा आहे, ठिकाण कोणतं आहे याबद्दल आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहिणार आहोत. द सेकंड पॉईंट इज इंट्रोडक्शन ऑफ द कॅरेक्टर्स. म्हणजे आपल्याला कथेतील कोणकोणती पात्र आहेत त्यांची ओळख करून द्यायची आहे. 1 मेन कॅरेक्टर अँड 1 or 2 आर सपोर्टिंग कॅरेक्टर्स. म्हणजे मुख्य 1 पात्र आणि त्याला सहाय्य करणारे 1 किंवा 2 पात्र, असे एवढेच पात्रांची आपल्याला त्या ठिकाणी ओळख करून देणं आवश्यक असतं. जास्त पात्रांची ओळख करून दिली किंवा जास्त पात्रांचा समावेश केला तर कथा वाचताना वाचकाला गोंधळण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 किंवा 2 पात्रांनाच आपण इथे समावेश करायचे आहे. द थर्ड पॉईंट इज सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स अँड ॲक्शन्स. म्हणजे कथेतील ज्या काही घटना असतील, कृती असतील, डायलॉग्स असतील, या सर्व आपल्याला योग्य क्रमाने मांडायच्या आहेत. त्यामुळे कथा लवकरात लवकर आपल्याला समजते. फोर्थ, थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी. म्हणजेच कथेच्या 2ऱ्या परिच्छेदात आपल्याला कथेचा मुख्य गाभा किंवा कथेचा मूळ विषय मांडायचा आहे. 5, कॉन्फ्लिक्ट ऑर ट्विस्ट.
म्हणजेच कथेतील एखादा संघर्ष असेल, एखादी समस्या असेल, स्ट्रगल असेल किंवा टर्निंग पॉईंट असेल, आपल्याला हा इथे लिहायचा आहे. ट्विस्ट म्हणजे महत्त्वाचं वळण किंवा महत्त्वाचं टर्निंग पॉईंट. या ठिकाणी आपल्याला कथेच्या कॉन्फ्लिक्ट किंवा ट्विस्टमध्ये याचं वर्णन करायचं असतं. द 6th पॉईंट इज कन्क्ल्युजन. म्हणजे काय, शेवटी कथेत आपल्याला कोणता निष्कर्ष मिळाला, कोणता संदेश मिळाला, काय आपल्याला शिकायला मिळालेलं आहे, हे आपण कन्क्ल्युजन या पॉईंटमध्ये या ठिकाणी मांडत असतो. स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव लर्न इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ स्टोरी रायटिंग. कथा लिहिताना कोणत्या घटकांचे किंवा मुद्द्यांचे वर्णन करावे हे आता आपण पाहिलेले आहे. हाऊ टू राईट अ शॉर्ट स्टोरी स्टेप बाय स्टेप. हाऊ टू राईट स्टोरी इन डिटेल्स. आता कथा ही सविस्तरपणे कशी लिहावी हे आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहिलेली कथा वाचकांना अधिक सोपी, आकर्षक वाटावी यासाठी कथेत काही सोपी वाक्य आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. ही वाक्य तुम्ही नेहमी पाठ करून ठेवायची आहेत. तुम्ही इतर वेळेलाही कथा लिहित असताना या वाक्यांचा वापर करू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल, इन द पार्ट फर्स्ट, इन द पॅराग्राफ 1 वी हॅव टू स्टार्ट बिगिनिंग. आपल्याला पहिल्या पार्टमध्ये काय करायचं आहे, पहिल्या पॅराग्राफमध्ये बिगिनिंग करायची किंवा सुरुवात करायची आहे. द बिगिनिंग शुड बी कॅच द रीडर्स अट्रॅक्शन. कधीही कथेची सुरुवात ही काय करते, वाचकांचं लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे कथेची सुरुवात ही नेहमी अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. सो यू हॅव टू यूज फ्रेजेस लाईक. त्यासाठी पण अशा प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करू शकतो. वन्स अपॉन अ टाईम, खूप एकेकाळी असं घडून गेलं होतं. लॉंग लॉंग ॲगो, खूप खूप वर्षापूर्वी असं घडून गेलं. इट हॅपन सो, असं घडलं होतं. अशा प्रकारच्या वाक्यांना आपण कथेची सुरुवात करू शकतो. पार्ट 2 पॅराग्राफ 2 मिडल. म्हणजे पार्ट 2 आपल्याला पॅराग्राफ 2 मध्ये विस्तृत करायचं आहे. त्याला आपण कथेचा मध्यभाग असं म्हणतो, मिडल असं म्हणत असतो. सेंट्रल आयडिया ऑर थीम शुड बी एक्सप्लेन इन डिटेल्स. आपल्याला या ठिकाणी मध्यभागामध्ये कथेचा मूळ विषय विस्तृत करायचा असतो, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असतं. इम्पॉर्टंट इन्सिडेंट्स, इव्हेंट्स अँड मिनिंगफुल डायलॉग्स, एक्सप्रेशन शुड बी एक्सप्लेन हिअर. पार्ट 2 मध्ये, परिच्छेद 2 मध्ये आपल्याला काय लिहायचंय हे आपण आता पुन्हा एकदा पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की महत्त्वाची घटना, प्रसंगांचं वर्णन सविस्तरपणे करायचं आहे. कारण कथेचा मध्यभाग हा कथेचा मूळ आत्मा असतो. त्यामुळे या ठिकाणी पात्रांमधील अर्थपूर्ण संवाद असेल, वाक्य असेल, त्यांचे हावभाव असतील, त्यांच्या भावना असतील, अशा प्रकारे भावना प्रकट करणारे शब्द असतील, यांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कॅरेक्टर्स ॲक्शन शुड बी कनेक्टेड विथ इव्हेंट्स क्रिएटिव्हली अँड लॉजिकली. त्या ठिकाणी जी ही कॅरेक्टर किंवा पात्र एकमेकांशी बोलत असतात, ते यांचे जे काही ॲक्शन किंवा डायलॉग्स आहेत हे सर्व एकमेकांना जोडलेले असणं आवश्यक आहे. एक्सप्लेन द थीम ऑफ द स्टोरी विथ ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स. कथेची मूळ स्टोरी जी काय असेल ती आपल्याला योग्य क्रमाने मांडायची आहे. मिडल पार्ट ऑफ द स्टोरी इज व्हेरी इम्पॉर्टंट विच क्रिएट मोर अटेन्शन ऑफ द रीडर्स. आणि मध्यभाग सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, जो रीडर्सचं अट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी मिळवून देत असतो. द थर्ड पार्ट पॅराग्राफ 3. स्टुडंट्स, द एंड ऑफ द स्टोरी शुड बी हॅपी ऑर सॅड. कथेचा शेवट हा सुखद किंवा दुःखद सुद्धा असू शकतो. ॲट द एंड ऑफ द स्टोरी कॉन्फ्लिक्ट शुड बी रिझॉल्विंग इन द लास्ट पॅराग्राफ. शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला कथेतील जी काही समस्या असेल ती सोडवायची असते किंवा सोडवलेली आहे असं दाखवायचं असतं, लिहायचं असतं. कन्क्लुजन शुड बी राईट ॲट द एंड ऑफ द स्टोरी. आणि कथेतनं काय निष्कर्ष मिळाला, काय निर्णय झाला अंतिम, हे आपल्याला एंड ऑफ द स्टोरीला लिहायचं असतं. एंडिंग शुड बी राईट, हॅपी ऑर सॅड. कथेचा शेवट हा सुखद किंवा दुःखद असू शकतो, परंतु आपण या ठिकाणी सुखद लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. इन द लास्ट 2 लाईन्स यू हॅव टू राईट मॉरल ऑर मॅसेज फ्रॉम द स्टोरी. आणि शेवटच्या 2 लाईनमध्ये आपल्याला कथेतून काय संदेश मिळाला हे लिहायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत वरील सर्व मुद्द्यात आपण स्टोरी रायटिंग कसे लिहावे हे पाहिलं. आता आपण चांगली कथा लिहिताना कोणते मुद्दे काळजीपूर्वक टाळले पाहिजे हे पाहणार आहोत. सो लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. While writing a good story, you have to avoid some points like the first point is don't repeat sentences. कथा लिहिताना पुन्हा पुन्हा तीच वाक्य लिहू नका. नवीन नवीन वाक्य आपण लिहिली पाहिजे.
कारण तीच तीच वाक्य असतील तर कथा वाचताना वाचकाला कंटाळा येण्याची शक्यता असते. डायलॉग्स सेंटेन्सेस शुड नॉट बी लेंदी ऑर कॉम्प्लिकेटेड. म्हणजे आपल्या कथेमध्ये जे संवाद असतील वाक्य असतील हे खूप लेंदी म्हणजे मोठे लांब लचक नसावेत. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कठीण किचकट नसावेत. त्यामुळे वाक्यात व्याकरणदृष्ट्या चुका होण्याची शक्यता असते आणि वाचकाला त्या वाक्यांचे लवकर आकलन होत नाही. परिणामी कथा समजून घेण्यास कठीण किचकट किंवा बोरिंग वाटण्याची शक्यता असते आणि आपले गुणही कमी होण्याची शक्यता असते. द थर्ड पॉइंट इज डोंट राईट आउट ऑफ द स्टोरी. कथेत ज्या मुद्द्यांचं वर्णन करणं अपेक्षित आहे त्याच मुद्द्यांबद्दल आपल्याला लिहायचं आहे. कथेच्या बाहेरचं वायफळ रिकामं असं काहीही लिहायचं नाहीये, अन्यथा कथेचा मूळ विषय बाजूलाच राहतो आणि गुणही मिळत नाही. राईट युअर ओन शॉर्ट स्टोरी. So students, I hope you have understood all the above points very well. Now here is a sample question of story writing. This type of question will be asked in your examination. So let's read its instruction. आता या ठिकाणी एक सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे, तो मी वाचते, सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचा आहे. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द एंड गिवन बिलो. आता या ठिकाणी जो प्रश्न आहे या प्रश्नातील शेवटची आपल्याला ओळ दिलेली आहे, ही कथेची शेवटची ओळ आहे. कथेची सुरुवात, मध्य आणि मॉरल आपल्याला लिहायचं आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल आणि कथेला योग्य ते टायटल ही द्यायचं आहे. लाईन काय आहे ती वाचते मी. द वुमन वॉज सिम्पली डिलायटेड टू गेट हर लॉस्ट चाइल्ड. एक महिला, तिला अचानक तिचं हरवलेलं मूल सापडलं आणि ती खूप आनंदी झाली, अशी या ठिकाणी लाईन आपल्याला दिसली. आता या ठिकाणी तुम्ही या लाईननुसार तुमच्या काल्पनिक बुद्धिमत्तेनुसार कथा तयार करू शकता. आता एक्झाम्पल म्हणून एक आन्सर मी या ठिकाणी लिहून दिलेला आहे. द टायटल ऑफ दिस स्टोरी इज लॉस्ट इन द क्राऊड. लॉस्ट म्हणजे हरवलेले आणि क्राऊड म्हणजे गर्दी, तर गर्दीत हरवलेले. आता शीर्षक इतकं आकर्षक आहे की शीर्षक वाचल्या वाचल्या कुणालाही कथा वाचावीशी वाटेल, त्यामुळे शीर्षकाला खूप महत्त्व असतं. ड्युरिंग द दिवाळी हॉलिडेज रोहन वेंट्स विथ हिज पॅरेंट्स टू सी द ग्रँड नॅशनल सर्कस इन हिज टाउन. आता या ठिकाणी स्टोरीत आपल्याला काय दिलं, एक पात्र आहे रोहन. तर हा रोहन काय करतो, एक दिवस आपल्या पालकांसोबत दिवाळीच्या फेस्टिवलमध्ये किंवा हॉलिडेजमध्ये ग्रँड नॅशनल सर्कसला या ठिकाणी सर्कस पाहण्यासाठी जातो. इट वॉज क्वाईट लेट वेन द शो वॉज ओव्हर अँड देर वॉज अ लार्ज क्राऊड आउटसाइड द सर्कस टेंट. या ठिकाणी सर्कस संपून बराचसा काळ झालेला असतो किंवा रात्र झालेली असते आणि सर्वच लोक या ठिकाणी घाईगर्दीत आपल्या घरी जाण्यासाठी धावपळ करत बाहेर पडतात. सर्कसच्या टेंट बाहेर खूप गर्दी जमते आणि अचानक या गर्दीमध्ये एक असा प्रसंग घडतो. तो प्रसंग काय आहे पुढच्या पॅराग्राफमध्ये बघूया. ॲज दे मूव्ह टुवर्ड्स द गेट दे सॉ लेडी क्राईंग लाऊडली. अचानक रोहनना त्याच्या पॅरेंट्सला काय दिसतं की गेटच्या बाजूला एक महिला जोरजोरात रडत असते. हर 5 years old daughter was missing बिकॉज तिची लहान मुलगी 5 वर्षाची मुलगी हरवलेली असते. रोहन्स मदर वेंट अप टू द लेडी अँड ट्राय टू कम्फर्ट हर. कम्फर्ट म्हणजे धीर देणे. रोहनची आई, त्याचे पालक त्या लेडीजवळ जातात आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात की रडू नका, तुमची मुलगी सापडेल. मेनी पीपल जॉईन इन द सर्च. आसपासच्या काही लोकांनाही कळतं की एक महिला रडते आहे, काय झालं, म्हणून ते लोक त्या महिलेजवळ जातात, तिची विचारपूस करतात आणि त्यांना जेव्हा कळतं की या महिलेची लहान मुलगी हरवली आहे, तेही तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. However, the child could not be traced anywhere. कुठेही मुलगी सापडत नाही. The third paragraph, Rohan's parents spoke to the lady and persuaded her to go to the nearest police station. Persuade म्हणजे पटवून देणे. आता बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर रोहनचे पॅरेंट्स त्या लेडीला असा एक सल्ला देतात की आपण काय करूया, जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवूया, त्यामुळे तुमची मुलगी कदाचित लवकर सापडेल. दे ऑल्सो वेंट अलॉंग विथ हर च्या सोबत. रोहनचे पॅरेंट्स सुद्धा त्या लेडीजसोबत पोलीस स्टेशनला जातात. अँड व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि काय घडतं, अचानक त्या महिलेला शॉकिंग अशी न्यूज मिळते किंवा शॉकिंग न्यूज दिसते. काय दिसतं, द चाइल्ड वॉज देअर क्राईंग बट सेफ.
अचानक दिसतं की त्या लेडीची 5 वर्षाची मुलगी त्या लेडीच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये दिसते. रडत असते आईसाठी पण सेफ असते. आईसाठी रडत असते पण कशी असते? सुरक्षित असते. द वुमन वॉज सिम्पली डिलायटेड टू गेट हर लॉस्ट चाइल्ड. आपल्या कथेतली शेवटची लाईन इथे आपल्याला दिसते बघा. या ठिकाणी आपल्या मुलीला, हरवलेल्या मुलीला अचानक सापडलेलं बघून आईला खूप आनंद होतो. फ्रॉम दिस स्टोरी वी गेट ॲन इम्पॉर्टंट मॅसेज. आता शेवटच्या 2 लाईनमध्ये मी 2 मॅसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की काय मॅसेज मिळतो? दॅट इन द क्राउडी प्लेसेस पॅरेंट्स शुड टेक मोर केअर ऑफ देअर चिल्ड्रन. क्राउडी प्लेसेसमध्ये, गर्दीच्या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि मुलांनीही आपल्या पालकांसोबत राहिलं पाहिजे. पालकांना न विचारता कुठेही गेलं नाही पाहिजे. अँड द सेकंड मेसेज इज वी शूड हेल्प अदर्स इन देअर प्रॉब्लेम्स. एखादा व्यक्ती संकटात किंवा अडचणीत सापडला तर आपण नुसतं त्याला पाहत राहायचं नाहीये, त्याची मदतही करायची आहे. So students, I know you all like to listen and read different stories because by reading stories you get entertainment and happiness. That's why I give you an example of story writing. I hope you will definitely enjoy while writing it. Students, here is the sample question for you as a homework. The subject is complete the story with the help of the given ending and suggest a suitable title for it. And thus she praised for her honesty in the class. Praise म्हणजे काय? कौतुक करणे किंवा प्रशंसा करणे, आणि ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा किंवा इमानदारी. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कथेतली शेवटची ओळ दिलेली आहे की अशा प्रकारे वर्गातल्या त्या एका मुलीचं तिच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार या ठिकाणी ही कथा पूर्ण करायची आहे. सो स्टुडंट्स, कंप्लीट दिस स्टोरी. Students, I hope today you have learned story writing very well. In the next lecture, we will learn another topic. Students, if you like this video, please subscribe and share to others. Thanks to all of you and listening me very, very carefully.